आपण रात्रंदिवस कष्ट करतो, परंतु आपल्या कष्टाला यश मिळत नाही. घरामध्ये सुख शांती राहत नाही. घरातली लोक एकमेकावर चिडतात, घरामध्ये भांडणं होतात आणि असं वाटतं की आपल्या घराला कोणाची तरी साडेसाती लागलेली आहे. आपण कोणतंही काम करू द्या, ते काम सफल होत नाही, कामाला यश मिळत नाही, संपत्ती मिळत नाही, पैसा घरामध्ये टिकत नाही. अशा अनेक अडचणी आहेत. एवढंच काय तर आपल्या घरातल्या मुलांची लग्नसुद्धा होत नाही. घरामधलं वातावरण अशांत राहतं. असं वाटतं की घराला कोणाची तरी काळी नजर लागलेली आहे आणि खरंच आपल्या घराला त्या ठिकाणी कोणाची तरी बाधा झालेली आहे. जर मंडळी असं काही तुमच्या घरामध्ये होत असेल तर याच्यातून जर तुम्हाला मुक्तता मिळवायची असेल, या सगळ्या अडचणीपासून जर तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. आणि उपाय आहे उद्या श्रावण महिन्यातल्या सोमवाराचा. उद्या श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार आहे. या निमित्ताने हा उपाय करायचा आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला विनंती आहे, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर मंडळी, हा आहे बघा उद्या श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार. या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे. मंडळी, उद्या श्रावण महिन्याच्या सोमवारानिमित्त आपल्याला भगवान शंकराच्या मंदिरात जायचं आहे. एक तांब्या पाणी घ्यायचं आहे आणि तो तांब्या पाणी घेऊन त्याच्यामध्ये काळे तीळ टाकायचे आणि ते काळे तिळातलं मिक्स असलेलं पाणी भगवान शंकराच्या शिवपिंडीवर व्हायचं आणि 5 मुठी त्या ठिकाणी तिळाच्या भगवान शंकराच्या पिंडीच्या समोर आपण अर्पण करायच्या किंवा पिंडीवरती ठेवायच्या. असं केल्याने त्या ठिकाणी आपल्या घराला जर कोणाची साडेसाती लागलेली असेल, कोणाची जर नजरबाधा आपल्या घराला लागलेली असेल तर ते सगळं दूर होऊन जाईल आणि आपल्या घरामध्ये सुख शांती नांदेल. आपल्या घरातलं जे अशांत वातावरण आहे ते सुखी राहील आणि घरातल्या माणसाची प्रगती होईल. धंद्यामध्ये सगळ्यांना यश मिळेल. रामकृष्ण हरी.